रम्यास तुम्हाला चिंकीचं जादुई बोट याची गोष्ट सांगणार आहे. एकदा चिंकी नावाची मुलगी आपल्या हाताने पेंटिंग करत होती. तर वरती सोफ्याला गड्डू नावाचा त्याचा एक भाव होता. तो बसून बघत होता. तर तो विचारत होता की अरे चिंकी, तुला हे कोणाने शिकवलं? तुला कसं येऊ लागलं हे? कोणाने शिकवलं का? तर मग त्याला चिंकी म्हणजे नाही, मलाच येऊ लागलं. तर मग तेवढ्यात एक दिवस ते दोघं खेळायला खाली आपल्या बगीच्यात गेले. तर बंटी नावाचा एक पोरगा होता. त्याला खूप राग येत होता, कारण चिंकीला परमिशन दिली होती. कारण गड्डू म्हणत होता की आजीबाई आहे ती पण खेळू शकते. कारण तो म्हणत होता की हे गेम ते मुलांसाठी नाही आहे. तर मग गड्डू म्हणतो पण काय झालं, खेळू शकते ती. म्हणून बंटीला येत होता खूप राग. म्हणून आपण जसं बॉल लागल्यावर असं आळ करतो ना, तसं लागावे म्हणून खूप जोरात बॉल टाकला. पण वाचवलं चिंकीने स्वतःला जसं तसं करून. कारण बाकी जो पोरगा होता त्याने बॉल कॅच केला होता. तर मग अशा प्रकारे सगळे करता करता कॅप्टन जो असतो तर गड्डू म्हणतो तो इथे उभा राहा, तिथे उभा राहा, आणि चिंकीला म्हणतो तू तिथे उभा राहा. मग चिंकी खूप चांगली खेळली, त्याच्यामुळे ती जिंकली. मग बंटी नावाच्या पोरगा म्हणाला सॉरी, आजपासून कोणत्याही मुलीला मना नाही करणार खेळण्यासाठी. तर या गोष्टी मग चिंकीच्या चांगल्या खेळण्यामुळे ते जिंकतात. तर या गोष्टीतून क्या शिकायला मिळालं की कोणाला कधी कमी लेखू नये. अशी होती चिंकीचं जादुई बोट याची गोष्ट.